आज आपण निपुण महाराष्ट्र अंतर्गत अध्ययन स्तर जो 6वा टप्पा राहिलेला होता 15 जूनचा तो या ठिकाणी सुरू झालेला आहे। याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल। या लिंकला या ठिकाणी मी टच करतो। या ठिकाणी मी त्याला क्रोम ब्राउझर मध्ये त्याला ओपन करतो। ते आपल्याला स्विफ्ट चॅट या पोर्टवर घेऊन जाते। हा जो टप्पा आहे हा 6वा टप्पा आहे। म्हणजे सुरुवातीला आपण 20 मार्चला पहिला टप्पा, 5 एप्रिलला दुसरा टप्पा, 20 एप्रिलला तिसरा, 5 मेला चौथा, 20 मेला पाचवा, 15 जूनला 6वा आणि शेवटचा टप्पा आहे तो 7वा 30 जून 2025 ला आपल्याला पूर्ण करायचा आहे। या ठिकाणी 6वा टप्पा सुरू झालेला आहे। याला जे सिलेक्ट रिस्पॉन्स आहे याला या ठिकाणी मी क्लिक करतो। हे जे मी भरलेले आहे बघा, माझे जे विद्यार्थी राहिलेले आहेत, कमीत कमी विद्यार्थी राहिलेले आहेत, या ठिकाणी मी मागचं भरलेलं आहे। या ठिकाणी ही जी फुली दिसते तुम्हाला गुणाकारचं चिन्ह, याला या ठिकाणी मी क्लिक करतो आणि जे हे जे 4 डॉट दिसतात तुम्हाला, हे जे 4 टिंब दिसतात, याला ठिकाणी मी क्लिक करतो। क्लिक केलं की या ठिकाणी होम मेनू बघा, होम मेनूला या ठिकाणी मी क्लिक करतो। यस ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करतो। रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स आहे याला या ठिकाणी मी क्लिक करतो आणि माझ्याकडे 5चा वर्ग आहे म्हणून 5चा वर्गाला या ठिकाणी मी क्लिक करतो। या ठिकाणी बघा हा असेसमेंट 6 म्हणजे हा 6वा टप्पा या ठिकाणी सुरू झालेला आहे। याला या ठिकाणी मी क्लिक करतो। यस ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करतो। सिलेक्ट रिस्पॉन्सला या ठिकाणी क्लिक करतो। या ठिकाणी आता पेंडिंग बघा, एक विद्यार्थी तुम्हाला मी या ठिकाणी घेऊन दाखवतो। आता माझे विद्यार्थी फक्त या ठिकाणी 2 विद्यार्थी राहिलेले आहेत। 6व्या टप्प्यामध्ये माझे फक्त 2 विद्यार्थी राहिलेले आहेत। त्यातलं एक या ठिकाणी मी उदाहरण म्हणून तुम्हाला करून दाखवतो। या ठिकाणी मी करून दाखवतो। याला या ठिकाणी मी विद्यार्थ्याला क्लिक करतो। प्रेझेंट ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करतो। स्टार्ट असेसमेंट आहे बघा, याला या ठिकाणी मी क्लिक करतो। स्टार्ट सर्वेला या ठिकाणी क्लिक करा। स्टार्ट सर्वे बघा या ठिकाणी। आता या ठिकाणी यावेळेस वेगळं आलेलं बघा, आपण याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी डायरेक्ट आपल्याला वाचनाचा राईट युअर आन्सर, आपल्याला तो क्रमांक या ठिकाणी टाइप करायचा आहे। या ठिकाणी मी वाचनाचं वाचन घेतलेलं पहिलं, या ठिकाणी पहिलं आलेलं बघा, सेव्ह अँड कंटिन्यू याला ठिकाणी क्लिक करतो। तर लेखन आलेलं आहे। आता लेखनाचे या ठिकाणी जे शेवटचे जे अध्ययन स्तर क्रमांक फक्त आपल्याला या ठिकाणी टाकायचे। मी आता अध्ययन स्तर क्रमांक या ठिकाणी टाकतो आणि हा तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यू हा जो ऑप्शन दिसतो तुम्हाला, सेव्ह अँड कंटिन्यू या ठिकाणी क्लिक करा। त्याच्यानंतर पुढचं या ठिकाणी आलेलं आहे संख्या ज्ञान। संख्या ज्ञानचं या ठिकाणी फक्त मी त्याचा अध्ययन स्तर क्रमांक टाकतो। सेव्ह अँड कंटिन्यू या ठिकाणी क्लिक करतो। संख्यावरील क्रिया नंबर ऑफ रेशन्स म्हणजे संख्यावरील क्रिया, याला या ठिकाणी संख्या ज्ञान या ठिकाणी मी फक्त अध्ययन स्तर क्रमांक टाकतो आणि फिनिश सर्वे म्हणजे शेवटचा असल्यामुळे या ठिकाणी फिनिश सर्वेला या ठिकाणी क्लिक करतो। या ठिकाणी हा जो ऑप्शन दिसतो कन्फर्मचा, कन्फर्मला या ठिकाणी मी क्लिक करतो। आणि या ठिकाणी मी पहिला विद्यार्थी भरला बघा, यावेळेस थोडंसं वेगळं आलेलं आहे, मात्र तीच पद्धत या ठिकाणी आपल्याला वापरायची आहे। आता रेकॉर्ड परफॉर्मन्स ऑफ अनदर स्टुडंटला या ठिकाणी मी क्लिक केलं। सिलेक्ट रिस्पॉन्सला या ठिकाणी क्लिक करतो परत। या ठिकाणी मी जो विद्यार्थी घेतलेला होता तो विद्यार्थी या ठिकाणी मी कंप्लीट म्हणून दाखवतो बघा, हे विद्यार्थी या ठिकाणी कंप्लीट म्हणून दाखवतोय। आता माझं फक्त हे बाकीचे विद्यार्थी सर्व झालेले, माझं फक्त 2च विद्यार्थी राहिलेले, त्यापैकी एक मी या ठिकाणी करून दाखवलो। अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।